वर्धा मतदारसंघ किंवा आपल्यामध्ये धर्माची भांडणं कधी नव्हती होत आणि हा मुद्दाही नाही. हे जे धर्म वगैरे जे आहे ना, हे मानायला वेळ नाही आहे. कोण्या धर्माचा माणूस किंवा कोण्या जातीचा माणूस ज्वारी पेरतो, कोण्या धर्माचा माणूस चक्की चालवून त्याचं पीठ तयार करतो, कोण्या धर्माचा माणूस त्याची भाकरी खातो, कोण्या धर्माचा माणूस ते सगळी मळणी करतो. ही कुठे धर्म आला आहे? तुम्हाला जर जातीभेदच करायचा असेल तर दोन माणसात केला पाहिजे. एक इमानदार माणसाची जात, दुसरी बेईमान माणसाची जात. महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव आणि बेरोजगारी, इथे न आलेला एकही उद्योग 10 वर्षामध्ये नवीन, त्यातून रोजगारांची व कुठलीही संधी युवकांना मिळाली नाही. तुम्ही एका अहवालामध्ये आता जो नॅशनल सर्वे आला होता त्यामध्ये देशातल्या बेरोजगारामध्ये 83% युवक आहेत. त्यांच्या मनातली भावना, त्याचं रिप्रेझेंटेशन वर्धा मतदारसंघामध्ये आहे. कुठलाही उमेदवार म्हणजे विशेषतः भाजपचा उमेदवार रामदास तडस हे कधी बोलत नाही. त्यांचा मोदीच्या करिश्म्यावरती विश्वास आहे. मी काय केलं हे सांगितलं पाहिजे उमेदवारांनी. याबद्दल रामदास तडस बोलत नाही ना, ते मोदींचा महिमा सांगतात. तर परावलंबी नेतृत्व किंवा परप्रकाशी नेतृत्व हे मतदार किती दिवस सहन करतील किंवा ते मान्य करतील हे आता सांगता येत नाही. आणि त्या तुलनेमध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की शरद पवारांनी अतिशय कुशल राजकारण करून ज्याची पाटीकोरी आहे किंवा ज्यांच्यावरती ठपका ठेवायला कुठलीही जागा नाही अशा उमेदवाराला उमेदवारी दिली. हा पसरलेला भ्रम आहे. हा गांधीजींचा जिल्हा आहे. इथे गांधीजींच्या विचाराचे संस्कार आहेत. कमलनयन बजाज हे मारवाडी समाजाचे होते. त्यांनी 10 वर्ष खासदारकी भोगली. मग त्यांची कास्ट कसं काय म्हणता तुम्ही? जत्रा लोकशाहीची चर्चा वर्ध्याची सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं जातीय कॅल्क्युलेशन काय आहे, इथली नेमकी राजकीय गोळाबेरीज काय आहे, सध्याच्या घडीला वारं नेमकं कशा बाजूने वाहतंय, कुठल्या बाजूने वाहतंय, या सगळ्या संदर्भामध्येच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वर्ध्यामधील ज्येष्ठ पत्रकार असणारे प्रकाश कथले सर. सर, तुमचं विशेष भारीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता सध्याच्या घडीला जर आपण बोलायचं झालं तर एका बाजूला रामदास तडस उभे आहेत, दुसऱ्या बाजूला अमर काळे उभे आहेत. एकूण फाईट काटेकी आहे असं दिसतंय. मात्र तुमच्या नजरेतून सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कुठल्या बाजूने वारं वाहताना तुम्हाला दिसतंय? आपण जे विचारलं की फाईटचं बरोबर आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये लढत आहे, ती काटेची आहे. पण यातलं दुर्दैव असं आहे की दोन्ही उमेदवारांनी मतदारांना गृहीत धरलं आहे, आपल्याच बाजूला आहे म्हणून. आणि हा दोन्ही उमेदवारांकरता खरा महत्त्वाचा धोका आहे. मतदारांना गृहीत धरणे ही मतदारांना कधी अपेक्षा नसते. आणि त्यामुळे या वर्धा मतदारसंघामध्ये इथल्या नागरिकांनी त्यांचे प्रश्न स्वतः हाताशी घेऊन, आपल्या मनाशी घेऊन, आपल्या प्रश्नाच्या बाजूला कोण उभं राहतं आणि कोणी काय केलं आपल्याकरता याची सोडवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि कुठलाही मतदार कधीही उघडपणे बोलत नसतो. जसं मतदान गुप्त असते तसं मतदाराच्या मनातलेही निश्चय आणि तो कोणाच्या बाजूला आहे हे अगदी ठरलेलं असते. ज्या दिवशी उमेदवारांची घोषणा होते त्याच दिवशी बहुतांश मतदार आपलं मतनिश्चिती करतो. जे काही उरते ते फ्लोटिंग व्होटर्सचं असते, जे काही इकडचे तिकडे असे मतदार असतात. त्याची टक्केवारी जी असते ती विजयाचा कौल देते. बरोबर आहे. पण वर्धा मतदारसंघामध्ये सध्या कुठलीही लाट नाही, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आता तुम्ही जो मुद्दा मांडला की इथले जे प्रश्न आहेत त्याला धरून वर्ध्यातली जी जनता आहे त्यांनी ही जी निवडणूक आहे ती हाताला घेतलेली आहे. तुम्हाला काय दिसतंय की सध्याच्या घडीला जनतेचे काय प्रश्न आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारावरती निवडणूक ही प्रभावित होईल असं दिसतंय? महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव आणि बेरोजगारी, इथे न आलेला एकही उद्योग 10 वर्षामध्ये नवीन, त्यातून रोजगारांची व कुठलीही संधी युवकांना मिळाली नाही. तुम्ही एका अहवालामध्ये आता जो नॅशनल सर्वे आला होता त्यामध्ये देशातल्या बेरोजगारामध्ये 83% युवक आहेत.
त्यांच्या मनातली भावना, त्याचं रिप्रेझेंटेशन वर्धा मतदारसंघामध्ये आहे. इथले युवक त्याचं प्रेझेंटेशन करतायत. त्यांच्या मनामध्ये खतखत आहे की आपल्याला रोजगार नाही. हायली इंटेलेक्च्युअल किंवा हायली एज्युकेटेड पोरंसुद्धा कमी दर्जाची नोकरी स्वीकारायला तयार आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इथे शेतकऱ्यांचे प्रश्न. मोदी सरकारने 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असे आश्वासन देशातल्या शेतकऱ्यांना दिलं होतं. उत्पन्न दुप्पट झालं नाही, शेती खर्च दुप्पट झाला. खताचे भाव वाढले. आता पुन्हा 50 रुपयापासून 350 रुपयापर्यंत खताचे भाव वाढले. कीटकनाशकाचे भाव वाढले. आणि 2014 मध्ये सोयाबीनला जो भाव होता तो 2024 मध्ये तोच आहे. किंबहुना त्याची मिळण्याची सुद्धा हमी नाही. याची वेदना शेतकऱ्यात आहे. तर याबद्दल कुठलाही उमेदवार, म्हणजे विशेषतः भाजपचा उमेदवार रामदास तडस हे कधी बोलत नाही. त्यांचा मोदीच्या करिश्म्यावरती विश्वास आहे. मी काय केलं हे सांगितलं पाहिजे उमेदवारांनी. याबद्दल रामदास तडस बोलत नाही ना. ते मोदींचा महिमा सांगतात. तर परावलंबी नेतृत्व किंवा परप्रकाशी नेतृत्व हे मतदार किती दिवस सहन करतील किंवा ते मान्य करतील हे आता सांगता येत नाही. कदाचित सहनही करतील, कदाचित अमान्य करतील. पण हे सगळं शेवटच्या आठवड्यामध्ये ठरेल, त्या शेवटच्या 4-5 दिवसात. बरोबर आहे सर. आता असंही आहे रामदास तडस यांच्याबद्दल किंवा एकंदरीत भाजपबद्दल आता रोष आहे असं तुमच्या एकूण विश्लेषणातून आपल्याला जाणवलं. तरीही मुद्दा असा येतो की रामदास तडसच पुन्हा तिसऱ्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार का झाले. मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे इथले उमेदवार असतील अशी एक चर्चा झाली. मात्र शेवटी भारतीय जनता पार्टीकडून रामदास तडस यांचंच नाव इथं शिक्कामोर्तब झालं. तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पार्टीने अशा काय खूबी बघितल्या किंवा त्यांचा काय सर्वे की त्या आधारावरती पुन्हा रामदास तडस इथून निवडून येतील अशी त्यांना खात्री वाटते? भारतीय जनता पक्षाचं सर्वेक्षण काय झालं याच्यावरती महत्त्व नाही आहे. रामदास तडस हे त्यांच्या समाजाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. आणि ते कुठल्या जातीचा उल्लेख करणं बरोबर नाही. राज्याचे अध्यक्ष आहेत. एका त्या समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाकारणे हे भाजपला जड गेलं असेल. आणि जात व्यवस्था नाकारणे हे भाजपला कधी मान्य नाही. ते स्वीकारणे हे मान्य नाही असं दाखवणे आणि प्रत्यक्षात स्वीकारणे असा हा प्रकार आहे राजकारणातला. राजकारणातले मुखवटे फार वेगळे असतात. तर आता प्रकार इथे घडला असेल. आता भाजपने काय सर्वेक्षण करावं, कोणी उमेदवारी कोणाला द्यायची ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. नाही, आणि तोच तुमचा जो मुद्दा आहे आता की जात वास्तव त्यांनी स्वीकारलेला आहे. आता आपण जातीकडे क्रायसिस म्हणून नाही, मी असं म्हटलं नाही जात वास्तव स्वीकारलं म्हणून. नाकारणं जड गेलं असतं असं म्हटलं. बरोबर. आता अर्थातच तो मुद्दा असा आहे की जात वास्तव स्वीकारून भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिली, आपण त्या क्रायसिसच्या मुद्द्याकडे न जाता जो मायलेज त्यांनी उठवला, अर्थात इथलं जे गणित आहे वर्ध्यातलं, आम्हाला बाहेरून बघताना असं दिसतं की इथं कुणबी वर्सेस तेली हा जो एक राजकीय प्रतिस्पर्धीपणाचा एक राजकारण आहे, त्या राजकारणातून रामदास तडस यांना उमेदवारी दिल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. या सगळ्या गणितातूनच रामदास तडस यांना उमेदवारी दिली गेली असावी का? तिकडून जर समजा कुणबी गणित असतील तर त्याची जुळवाजुळव नेमकी कशी दिसते? हा पसरलेला भ्रम आहे. हा गांधीजींचा जिल्हा आहे. इथे गांधीजींच्या विचाराचे संस्कार आहेत. कमलनयन बजाज हे मारवाडी समाजाचे होते. त्यांनी 10 वर्ष खासदारकी भोगली. मग त्यांची कास्ट कसं काय म्हणता तुम्ही? त्यानंतर नानाजी कदम आले, त्यांनी कधी जात मिरवली नाही. संतोषराव गोडे आले, त्यांनी कधी जात मिरवली नाही. रामचंद्र घंगारे हे कट्टर डाव्या विचारसरणीचे माणसं, त्यांना जात मान्य नव्हती. त्याच्यामुळे जाती व्यवस्था स्वीकारणे हा वर्धा मतदारसंघाचा गुणधर्म नाही. त्यामुळे असं जातीय समीकरण वर्धा मतदारसंघाला लागूच नाही ना. वर्धा मतदारसंघातले माणसं एका फास्ट किंवा विशाल विचारसरणीने मतदान करणारे लोक आहेत. ते उत्कटतेनं प्रेमही करतात, उत्कटतेने विरोधही करतात. बरोबर. तेवढ्याच विरोधातली तीव्रता असते, प्रेमातली तीव्रता तेवढीच असते. मोदीवरती विश्वास टाकताना वर्ध्यानी अतिशय विश्वास टाकला. आता अंडरकरंट माझ्या अंदाजानुसार असं आहे की मोदींच्याबद्दल नाराजी आहे, मोदींच्या धोरणाबद्दल नाराजी आहे. महागाई कमी झाली नाही. म्हणजे पेट्रोल आता मी गाडीत पेट्रोल भरायला गेलो तर 2 रुपयांनी पेट्रोल कमी केलं.
2 रुपयांनी पेट्रोल कमी करणे ही युवक किंवा गाडीधारक थट्टा मानतात ना. बरोबर आहे. कमी करायचं होतं तर 10 रुपयांनी 15 रुपयांनी बरोबर, करायचं साहजिक होतं. सिलेंडरचे भाव 100 रुपयांनी कमी केले. गृहिणी असं म्हणतात की 1500 रुपये पुढे करतील. आणि निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावरती केलं. आता पेट्रोलचे भाव ठरवण्याचा केंद्र सरकारचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. हे भाव कंपन्या ठरवतात पेट्रोल पुरवणाऱ्या. मग सरकारने कशी काय घोषणा केली याचा विचार करणारी लोक, युवकांची पिढी, त्या काळातली पिढी आणि आताची पिढी, ब्रेन डेव्हलपमेंट किंवा वैचारिक प्रगल्भता ही युवकामध्ये, माणसामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. बुद्धीचा निर्देशांक वाढतो आहे. त्याच्यामुळं मतदारांच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवूनच ही निवडणूक होणार आहे. आणि त्या तुलनेमध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की शरद पवारांनी अतिशय कुशल राजकारण करून ज्याची पाटीकोरी आहे किंवा ज्यांच्यावरती ठपका ठेवायला कुठलीही जागा नाही अशा उमेदवाराला उमेदवारी दिली. आता हा जो जिल्हा आहे तुम्ही जसं म्हटला, अर्थातच तो महात्मा गांधींचा जिल्हा, म्हणजे महात्मा गांधींचं तो वास्तव्य राहिलेलं आहे, विनोबा भावे यांचं वास्तव्य राहिलेलं आहे, क्रांतीचा जिल्हा आहे. एकंदरीत असं एका बाजूला चित्र आहे. काँग्रेसवरती भरभरून प्रेम केलेलं आहे या जिल्ह्यानं, या मतदारसंघानं देखील. 2014ला असं काय बदललं की तो भारतीय जनता पार्टीचा 2 टर्म तरी रामदास तडस हे तिथून निवडून आले? असं काय वाटतं की काय गणित कॅल्क्युलेशन्स? नाही, 2014ला नाही, त्या अगोदर विजयराव मुळे हे खासदार होते. नाही, 14-19 अलीकडचा जर आपण विचार केला तर म्हणजे त्यावेळेला त्यांनी साठेंना नाकारायचं होतं. तर विजयराव हा सामान्य माणूस, सायकलनी फिरणारा एक सामान्य शिक्षक, त्याच्या गळ्यात विजयाची माळ घातली. घंगारे हे डाव्या विचारसरणीचे आमदार राहिलेले, बरोबर आहे, त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातलीच ना. म्हणजे तुम्ही जेव्हा जनतेला अन्याय असह्य होतो, म्हणजे सहनशक्तीची परिसीमा गाठणे. पण तुम्हाला मी एक गंमत सांगतो. सध्या लोक कितीही कोणाचेही जिंदाबादचे नारे लावत असतील ना, सध्या झेंडे जिंदाबाद आहे, खांद्यावरची दुपट्टे जिंदाबाद आहे, खिशावरची बिल्ले जिंदाबाद आहे. कुठलाही उमेदवार जिंदाबाद सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही. त्यामुळे आता पलीकडच्या काळामध्ये काही बदल होतील, पण ते फार भाजपच्या अनुकूल राहतील असं मला वाटत नाही. त्यामुळं दोन्ही उमेदवारांनी, अमर काळे हे महाविकास आघाडीचे जे आता उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी किंवा भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी फार मतदारांना गृहीत धरून आपली गृहीतकं विजयाची मांडणे हे सध्या करू नये. तुम्हाला काय वाटतं, मोदी फॅक्टर जो आहे, जे तडस असतील किंवा इतर जे भाजपचे उमेदवार आहेत, डॅमेज झालाय? अच्छा, म्हणजे वर्ध्यामध्ये इट इज डॅमेज. मोदी फॅक्टर हा वर्क होऊ शकत नाही होऊ शकत. तर कुठले मुद्दे असतील ते तुम्ही म्हणला की महागाई असेल, बेरोजगारी असेल, याच मुद्द्याच्या आधारावरती इलेक्शन लढलं? रोज जगण्याच्या समस्या किती वाढल्या शेतकऱ्यांच्या. मोदींना त्याची काळजी वाटत नाही. खोटी आश्वासनं देऊ नका ना. तुम्ही सांगा ना, आम्ही तुमच्याकरता काही नाही करू शकत. आम्ही तुम्हाला उपेक्षित वर्गामध्ये टाकलेला आहे. कशाकरता काय करायचं? टाकलंय. शेतकऱ्यांना उपेक्षित केलाय, बेरोजगारांना उपेक्षित केलाय, गृहिणींना उपेक्षित केलाय, असं एकदा जाहीर करा ना प्रामाणिकपणाने. मान्य केलं असतं मतदारांनी. सध्या तसं नाही. कैवाराचे देखावे उभे करणं, कैवाराचे मी पुन्हा रिपीट करतोय की कैवाराचे देखावे उभे करणं वर्धा जिल्ह्यातल्या मतदारांना माहिती. मोदी सरकारनं शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची फसवणूक केली असं वाटतं? 100%. याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण काय? फसवणूकच केली. कोणाच्या किमती वाढल्या? शेतमालाच्या किमती वाढल्या? नाही वाढल्या. शेतमालाचे कष्ट कमी, उत्पादनाचे कष्ट कमी झालेत? नाही झाले, कष्ट वाढलेत. उत्पादनाची हमी राहिली? नाही राहिली. भावाची हमी राहिली? नाही राहिली. मग आणि अशामध्ये शेतकऱ्यांची आश्वासनं खूप झाली हो. आश्वासनावरती आता जगण्याचे दिवस नाही आहे. वास्तवाशी मला सांगा, शेतकरी ज्या पहिली शेतकऱ्याची आत्महत्या ही यवतमाळच्या शेतकऱ्यांनी वर्ध्यात येऊन केली. साहेबराव करपे नावाचा एक शेतकरी 1982ला 45 एकराचा शेतकरी वर्ध्यात येऊन म्हणतो. याच्या वेदना आहेत ना लोकांना. आणि आता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सहजतेनं घेण्याची प्रकार सुरू झालाय. काही दिवस सांत्वनाचे दिलासे होते, ग्रँटेड पकडले, त्याचे फोटो काढून घेणे, त्याच्या बातम्या छापून आणणे हा प्रकार होता. आता तर शेतकऱ्याची म्हणजे ठीक आहे केली असेल आत्महत्या. आणि सगळ्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल
की क्राईम ब्युरोनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या काढून टाकल्या आहेत. शेतकऱ्यांच्या वेगळ्या कॉलम त्या कॉमनमध्ये घेतले. मग आत्ता काहीतरी 60 दिवसामध्ये बऱ्याचशा आत्महत्या झाल्या. शेतकरी एखाद्या प्राण्याने आत्महत्या केली का? नाही केली ना. त्याला वेदना होत नसते का? एखाद्या कुत्र्याला वेदना झाल्या त्याने आत्महत्या केली का कधी? शेतकरी आत्महत्या का करतो त्याचा कधी विचार होणार आहे की नाही होणार आहे? आष्टीचं एक कुटुंब आहे, अख्ख्या कुटुंबाने आत्महत्या केली आहे. पहिल्यांदा घरच्या कर्त्या माणसाने केली, त्याच्यानंतर मुलांनी केली, त्याच्यानंतर त्याच्या पत्नीने केली. सरकार हालत नाही. काय प्रकार आहे? याच प्रश्नाकडे मी येतो आता की आता दिल्लीला देखील आंदोलन चाललेलं आहे हो हमीभावाच्या संदर्भामध्ये. हो ही मागणी काही अच्छी नाही. हमीभाव बरोबर. द्यावा ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव दिला पाहिजे असं म्हटलं गेलं. 14ला मोदी सरकारनं सुद्धा सांगितलं की आम्ही हमीभाव देऊ सत्तेत आल्यानंतर, 2 करोड रोजगार निर्माण करू किंवा 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. अशा काही सगळ्या घोषणा झाल्या एका बाजूला. शेतकऱ्यांना त्यांनी ग्रँटेड पकडलाय का? कारण का दुसऱ्या बाजूला धर्माचा मुद्दा ब्राईट केला जातो असं विरोधक म्हणतात की धर्माचा मुद्दा ब्राईट केला जातो आणि मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची दिशाभूल होते अशी मांडणी केली जाते. यावर तुमचं काय एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? तुम्हाला एक गंमत सांगतो. वर्धा मतदारसंघ किंवा आपल्यामध्ये धर्माची भांडणं कधी नव्हती हो. आणि हा मुद्दाही नाही. हे जे धर्म वगैरे जे आहे ना हे मानायला वेळ नाही आहे. कोण्या धर्माचा माणूस किंवा कोण्या जातीचा माणूस ज्वारी पेरतो, कोण्या धर्माचा माणूस चक्की चालवून त्याचं पीठ तयार करतो, कोण्या धर्माचा माणूस त्याची भाकरी खातो, कोण्या धर्माचा माणूस ते सगळी मळणी करतो. ही कुठे धर्म आला आहे? तुम्हाला जर जातीभेदच करायचा असेल तर 2 माणसात केला पाहिजे. एक इमानदार माणसाची जात, दुसरी बेईमान माणसाची जात. आणि याच्यावरून राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे की आपण कोण्या जातीत आहोत. ते सत्तेतल्या असो की विरोधातल्या असो. 2च जाती आहेत माझ्या दृष्टीने. मी 2च जाती मानतो. आता त्यांनी ते 5 काय धर्म जाती वगैरे म्हटलं आहे ना, कशाला नाटकं करताय? हे नाटक आहे. सध्याच्या राज्य सरकारच्या बद्दल तुमचं काय मत आहे? एकंदरीत राज्यातलं जे राजकारण आहे विशेषतः जसं की पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. अमुक एका पक्षातला माणूस संध्याकाळी वेगळ्या पक्षात, परवा वेगळ्याच पक्षात, असं सगळं चित्र दिसतं. त्यात सामान्य माणूस ग्रँटेड तर आहे पण तो कन्फ्यूज आहे. नको असले उद्योग राजकारणाचे असं देखील म्हणतोय. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? किळस आली आहे लोकांना. पक्ष फोडून सरकार बनवणे. 68-67 मध्ये गयारामची संकल्पना हरियाणामध्ये झाली होती. एका माणसाने 3 पक्ष बदलवले होते. आया लाल की काहीतरी नाव होतं त्याचं. हे आता काय रात्रभरात वैचारिक परिवर्तन होणे हे मी नाही अनुभवलं. हे आता दिसत आहे आणि याची सामान्य माणसात किळस आहे. माझ्या दृष्टीने किळस. आपण पुन्हा एकदा वर्धा लोकसभा मतदारसंघाकडे येऊया. इथले जर राजकीय गणित आहे सध्याच्या घडीला, एका बाजूला अमर काळे विरुद्ध दुसऱ्या बाजूला रामदास तडस आहेत. यांच्यामध्ये टफ फाईट होईल असं एकंदरीत चित्र आहे. हो. बसपाचा एलिमेंट जो आहे पाठीमागच्या काळामध्ये डॅमेजिंग नाही पण मात्र त्याला काही वोट यावेळेस काय होईल वाटतं? नाही, फार फरक पडत. ती मतं कुठल्या बाजूने ट्रान्सफर होते असं वाटतं? नाही, ती काँग्रेस किंवा याच्याकडे जाईल. विनिंग उमेदवार तिकडे पाहून जातील. मग उमेदवार आता मतदार त्याचं मत वाया घालण्याच्या मनस्थितीत नाही आहे. लोक ॲग्रेशननं मतदान करतील. अगदी. तर आपले मतं वाया जावीत असं कोणाला वाटत? अमर काळे आहेत. हो. त्यांना उमेदवारी दिली गेली. ते आमदार होते एका मतदारसंघाचे. त्यांना शरद पवारांनी उमेदवारी इथं घोषित केली. अमर काळेंचे असे काय गुण आहेत की ज्यांना ओळखून शरद पवारांनी इथं उमेदवारी दिली? दोन्ही उमेदवार गोड बोलणार आहेत. ओके. कटू बोलणे या दोन्ही उमेदवारावरती नाही. ते खडीसाखरीचा गडा जिभेवरती ठेवून बोलतात ते सगळ्यांशी. रामदास तडस सगळ्यांना हो म्हणतात. काम किती लोकांचं करतं हे मला माहिती आहे. हो म्हणणे आणि त्याचं प्रत्यक्षात काम करणे याच्यामध्ये फरक आहे. त्याचा फॉलोअप घेणे याच्यामध्ये फरक आहे. लोकांच्या अपेक्षा असतात ना. रामदास तडस यांच्याकडून अपेक्षा होत्यात ना. त्या त्यांनी आता मोदीच्या भरोशावरती म्हणजे परप्रकाशी ग्रहासारखं वागणं मला अनाकलनीय आहे. आता असं आहे की बरेच जणांची नावं वर्ध्यातून चर्चेत होती.
काँग्रेसकडून असं एक पत्र मध्यंतरी गेलं होतं की प्रियंका गांधींनी इथं लढावं. बरीच नाव चर्चेत, म्हणजे अगदी चर्चा झाली. ती चर्चेला काही अर्थ असतो किंवा काही चर्चा घडवल्या जातात. सुप्रिया सुळेंचंही नाव आलेलं मध्यंतरी. ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत, या सगळ्या चर्चांमधून आता मला त्या दिशेने तुम्हाला न्यायचं आहे की इथला जो ट्रम्प कार्ड आहे हा कुठला नेता असू शकतो? भारतीय जनता पार्टीच्या बाजून असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून असेल? मतदार हाच ट्रम्प कार्ड आहे. ओके. नेता या जिल्ह्याला जिल्हास्तरीय नेतृत्व नाही. गांधीजी युगपुरुष झाले, आता गाव पुरुषही नाही आहेत. गांधीजींच्या नंतर बापूरावजी देशमुख, बन्सीलालजी पाटणी, प्रभाताई राव हे जिल्हा पुरुष झाले, जिल्ह्याचं नेतृत्व होतं. दत्ताजी मेघे हे अत्यंत सौजन्यवान आणि मोठी माणसं, मोठ्या मनाचा माणूस, हे जिल्ह्याचं नेतृत्व करू शकले असते. ते आता प्रकृती अस्वास्थ्यामध्ये सक्रिय नाही. त्यानंतर जिल्ह्याचा नेतृत्व कोण? जिल्ह्याला नेताच नाही ना. हे दोन्ही पक्षाचं अपयश आहे. याचं चिंतन भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षाने सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे जसं पूर्वी भारत माता की जय होतं, म्हणजे भारत माता जिंदाबाद होते, त्यानंतर राज्य जिंदाबाद झाली, मग नंतर जिल्हा जिंदाबाद झाला आणि आता नेते जिंदाबाद झाले. जिंदाबादची जी घसरण आहे ना, तशी ती गांधीजींच्या युगपुरुष ते आता गावपुरुषापर्यंतची घसरण आहे. तर याचा विचार केला पाहिजे. लोकांच्या भावविश्वातून सामाजिकता कुठेतरी हरवत चालली, भांडवलवाद, कॅपिटलिझम वाढत चालले, हे पण आपल्याला दिसते. एक गरीब आणि श्रीमंत यातली खाई प्रचंड वाढली आहे एका. आणि निवडणुकीमध्ये मी पाहिलंय, एक आता नाव सांगत नाही मी तुम्हाला जाहीर पद्धतीनं, काँग्रेसचे खासदार होते, ते आपले 2 एकर शेत गहाण करून लोकसभेची निवडणूक लढवायचे ना. आत्ता माझे मित्र आहेत संजीव सावळे, त्यांनी एक स्टोरी केली की खिशात 7 रुपये घेऊन खासदारकीची निवडणूक लढलेला एक उमेदवार आहे. आणि तो जनसंघाचा होता ना, तो त्या काळातल्या जनसंघाचा होता. त्यांच्या डोक्यावरती पिवळी टोपी नव्हती पण पांढरी टोपी होती. 7 रुपये घेऊन आणि ते गावात जायचे, मतं मागायचे. लोकांचं कसं आहे की लोक मतं देतात, मतदान आहे शेवटी. ते सत्पात्रीच टाकण्याची इच्छा असते मतदारांची. अपात्री मतदान कधी होत नाही ना. त्यामुळे मतदारांची मानसिकता ही भावनिक नाही आहे, ती वैचारिक आहे. वर्ध्यातल्या मतदारांची मानसिकता ही वैचारिक आहे. इतकंच नव्हे तर देशाने सुद्धा परिवर्तन मान्य केलं आहे. याच देशामध्ये इंदिराजींना पराभव पाहावा लागला. याच देशामध्ये इंदिराजींना पुन्हा सत्ता देण्याचं काम सुद्धा इथल्या मतदारांनी केलं. त्याचा प्रभाव वर्धेत सुद्धा पडला. इथे विनोबाजी, गांधीजी किंवा त्या विचाराची बैठक अजून तुटलेली मला दिसत नाही. आता टीका टिप्पणी वगैरे राजकीय ठीक आहे, पण बापूरावजींनी कधी वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही. बन्सीलालजींनी कधी वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही. प्रभाताईंनी कधी ती केलीच नाही. इव्हन ती दत्ता मेघेंनी सुद्धा केलेली नाही. एक वैचारिक पातळी आहे. आणि आता सुद्धा वैचारिक टीका टिप्पणी म्हणजे रामदास तडस असो, अमर काळे असो, डॉक्टर काळे असो, किंवा ज्यांचं नाव प्रकर्षाने जे खूप काम करतात ते भाजपचे असले तरी माझं स्पष्ट मत आहे, समीर कोणावर असो, हे वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. ही मोठीच माणसं आहे. या बाबतीत वैचारिक प्रगल्भतेमध्ये हा जिल्हा एक वेगळं स्थान राखून आहे. त्या वैचारिक प्रगल्भतेतूनच मतदान होणार आहे. परंतु त्या मतदारांना गृहीत धरणे आणि मग आपली वाटचाल करणे हे दोन्ही विनिंग कॅन्डिडेटसाठी धोकादायक आहे असं मला वाटतं. शेवटचे काही प्रश्न आहेत सर. आता असं आहे की काँग्रेसची ही जागा आहे ती शरद पवार गटाकडे आली. इथली जी भूमिका आहे, विशेषतः शरद पवार गटाकडूनच इच्छुक असणारे समीर देशमुख होते, हे समीर देशमुख आहेत, किंवा दुसऱ्या बाजूला चारुलता टोकस मागच्या वेळेस लढल्या. हे जे सगळे कॅन्डिडेट आहेत, एक महाविकास आघाडीच्या बाजूनं, दुसऱ्या बाजूला महायुतीच्या बाजूनं तडस आहेत, अजून काही नावं आहेत जे इच्छुक होते. या सगळ्यांची जी भूमिका आहे आत्ताची, ती गुलदस्त्यात आहे. काही जणांची उघड आहे. या सगळा जो एक कॅल्क्युलेशन आहे, इंटर कॅल्क्युलेशन्स आहे, ही कशी दिसत आहेत तुम्हाला? याचा काय प्रभाव पडेल का? याचा 100% प्रभाव पडेल. पण काँग्रेस किंवा महाविकास आघाडी इंटॅक्ट
काही ते राजी नाराजी थोडीफार असेल, हं, त्यापेक्षा जास्त राजी नाराजी ही भाजप अंतर्गत आहे. हं, भाजपमध्ये आयात केलेल्या नेत्यांना पदं बहाल झाली त्याबद्दल मूळच्या जनसंघाच्या लोकांना हं, वेदना आहेत. हं, भगवानजी आंबेडकर सारख्या माणसांनी यष्टीने फिरून भारतीय म्हणजे जनसंघ उभा केला या जिल्ह्यामध्ये. हं, त्यांच्या योगदानाची काय कदर आहे? हं, सावलसारखा माणूस, त्यांच्या कोणी नावही काढत नाही ना या हं, लोकांचं. हं, इथे त्यांचा साबणाचा उद्योग होता सावल, हं, 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 कोणी नाव काढत नाही ना. हं. विस्मरण शक्तीवरती विश्वास ठेवून वाटचाल भाजपची सुरू आहे हं. सध्याची. असं होत नाही. आता अगदी थोडक्यात की आता हे जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात वर्ध्यामध्ये, आर्वी आहे, हिंगणघाट आहे, धामणगाव आहे, मोर्शी आहे किंवा अजून 2 आहेत, तर हे जे आहेत सगळे 6 मतदारसंघ, याचा जर आपण जर थोडक्यात एक आढावा घ्यायचा झाला तर कशा पद्धतीनं तुम्हाला दिसतंय सध्याच्या घडीला की वर्ध्यात हे उमेदवार अमर काळे आहेत किंवा मग तडस आहेत, ते लीडवरती जाऊ शकतात, पिछाडीवरती राहू शकतात? अगदी थोडक्यात. अनेक वर्षांनी आर्वी भागाला खासदारकी मिळत आहे. त्यामुळं आर्वी, आष्टी, कारंजा, मोर्शी हा भाग अमर काळेला फार अनुकूल राहील. कोणी कितीही स्तोम माजवलं तरी ते भाजपला अनुकूल राहील असं वाटत नाही. आता नुकतंच आम्हाला एक माहिती मिळाली की मोदींची सभा होते उद्या, तर त्या सभेचा आणि आर्वीत सभा होते विशेषतः, ज्या आमिर काळे यांचा एक काय त्यांना सभा घ्यावी लागली आर्वीत याचा विचार करा ना. यातच उत्तर आहे त्याचं. सभा इन्सिक्युरिटी आहे त्यांनाच वाटते. त्यांना काय गुप्त अहवाल जातात मला माहिती नाही, पण ते त्यांना वाटत असेल तसं. त्या म्हणजे वैचारिक अस्वस्थता जी असते ना ती भाजपमध्ये जास्त आहे. आणि वैचारिक आश्वस्तता आणि वैचारिक अस्वस्थता ही दोन्ही उमेदवारांकरता घातक आहे. आश्वस्त असावं नाही तर प्रयत्नच करता येणार नाही, परंतु अतिविश्वास हा कठीण आहे सगळं दोन्ही उमेदवारांना. आणि मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार मी सातत्याने म्हणतो, कारण ही निवडणूक मतदारांनी त्यांच्या मुद्द्यावरती स्वतः हातात घेतली. तो मतदार लढतो आहे निवडणूक आणि त्यानुसार तो निर्णय घेणार आहे. आता नेते निवडणूक लढतील की नाही मला माहिती नाही, ते तर उमेदवार आहेत, पण मतदारच स्वतःच्या समस्या मांडणीसाठी निर्णय घेणार आहे. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य वर्धा लोकसभा मतदार. अर्थात जे लोकल मुद्दे आहेत त्याच्यासोबत जे सप्लिमेंटरी महागाई, बेरोजगारी सारखा नॅशनल इश्यू आहे, त्या नॅशनल इश्यूच्या आधारावरती सुद्धा वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये इलेक्शन होईल असं आपल्याला दिसतंय. खासदाराला रस्ते झाले नाही म्हणणं हे चूक आहे. ते देशाचं नेतृत्व करतात. त्यामुळं आमच्याकडचा रस्ता झाला नाही, पानन रस्ते झाले नाही वगैरे वगैरे असं म्हणू नये. आमच्या घरकुलाचे पैसे मिळाले नाही हे स्थानिक आमदारांनी पाहावं. पण मोठे उद्योग आले नाही, बेरोजगारी कमी झाली नाही. शेती हा प्रश्न केंद्र सरकारचा आहे ना, तर तो केंद्र सरकारने सोडवला की नाही याचा विचार करतील ना मतदार. हे कळते लोकांना आता. बरोबर. मध्यंतरी जे पूजा तडस जे प्रकरण आहे ते खूप बातम्यांमध्ये आलं, त्याचा किती इम्पॅक्ट पडेल रामदास तडस यांना? फार होणार नाही, पण थोडाफार तर धक्का लागतोच. तो त्याचा मानसिक त्रास त्यांना होईल असं वाटतं मला. आणि मतदार आता त्याचा किती विचार करतात तर ते ही वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये मला काही रस नाही. ओके, एकदम फायनल कमेंट तुमची. दुरंगी लढत होताना दिसते आपल्याला, अमर काळे विरुद्ध रामदास तडस. तुम्हाला काय वाटतंय सध्याच्या घडीला, सध्याच्या नोटवरती कोण आघाडीवर आहे सध्या, कोण पिछाडीवर दिसते? असं म्हणता येत नाही. म्हणजे असं मी राजकीय ज्योतिषी नाही आहे आणि किंवा पोपटही नाही की एखादा लिफाफा काढला आणि तो वाचून दाखवला. मतदारांच्या मनाचा कानोसा घेणे ही अतिशय कठीण बाब असते. सगळे चाणाक्ष मतदार आहे सध्या, जिंदाबाद मतदार आहे. बरोबर. दोन्ही उमेदवार जिंदाबाद नाही. पाहूया पुढे कळेल ते. पण भाजपला तेवढी निवडणूक सोपी नाही, त्यांनी समजू नये असं मला वाटतं. याच नोटवरती आपण थांबणार आहोत. भाजपला ही निवडणूक तितकीशी तुलनेनं सोपी नाही असं सरांचं म्हणणं आहे. मात्र ही जी निवडणूक आहे ती काटेकी होणार आहे. रामदास तडस असतील किंवा अमर काळे असतील, कोणीही उमेदवार असतील त्यांनी जनतेला ग्रँटेड धरू नये. ही जी निवडणूक आहे ती जनतेच्या मुद्द्यावरती लढली जाईल. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, एकंदरीत जे नॅशनल विषय आहेत, अर्थात वर्ध्याचे काही लोकल प्रश्न आहेत, या आधारावरती ही इलेक्शन लढलं जाईल असं सरांचं म्हणणं आहे. अर्थात इथली राजकीय गणितं कशी आहेत, जातीय कॅल्क्युलेशन, सोशल इंजिनिअरिंग कसं आहे, त्याचबरोबर इथले
जी राजकीय सुंदोपसुंदी आहे दोन्ही बाजूनं, ती कशी आहे ही सरांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितली. वर्ध्याचा राजकीय इतिहास देखील आपल्याला समजून सांगितला आणि सध्याच्या घडीला जो अंडर करंट आहे तो नेमका काय आहे याचं अतिशय तटस्थपणे त्यांनी विश्लेषण केलं. तुम्हाला सरांचं हे विश्लेषण कसं वाटलं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि अर्थात वर्धा लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार नेमका कोण होईल, तुमच्या लेखी जे काही नाव असेल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.